गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी इथून बोलतोय, बायोलॉजी डिपार्टमेंट. स्टुडंट, मी या ठिकाणी स्टेट बोर्ड मध्ये इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो 12वीचा सायन्सचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि त्यामध्ये बायोलॉजी मध्ये इकोसिस्टम अँड एनर्जी हा जो नवीन टॉपिक आहे 14 नंबर मी इथं सुरू केला आहे. तर मी लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, 5 रिलीज केलेले आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात थोडं कमी असल्यामुळं काय केलं आहे, मी लॅपटॉपवर ते शूट करून दिलेले आहे. आज मी तुमच्या समोर येतोय रिकॉल लेक्चर नंबर 1 to 5. आपण लेक्चर नंबर 1 ते 5 पर्यंत काय काय लर्न केलोय हे थोडंसं आपण रिकॉल करूया आणि मग आपण पुढचा लेक्चर नंबर 6 तुम्हाला रिलीज करूया. ओके, मला लक्ष द्या, हे जे कंटेंट मी द्यालोय तुम्ही जर हे व्यवस्थित लर्न केला तर तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळी मार्केटमध्ये सीईटीचे बुक येतील तर तुम्हाला ह्या टॉपिक वरचे एमसीक्यू तुम्हाला येणार म्हणजे येणारच, मला खात्री आहे. पण तुम्ही काय करा, त्या लक्ष द्या. तर मागच्या वेळी पण आपला या ठिकाणी सीईटी मध्ये 94% आहे बघा. लेक्चर नंबर 4 किंवा 5 मध्ये त्याचा मी एक फोटो सोडलेला आहे. तर ठीक आहे, जास्त बोलायला नको, आपण आपलं काम सुरू करूया. तर पहिल्यांदा एक शब्द येतोय इकोसिस्टम. इकोचा अर्थ आहे बायो, एवढा अर्थ होते बायो, आणि सिस्टम म्हणजे इंटरकनेक्टेड किंवा इंटरलिंक. काय म्हणू शकतो आपण, इंटरलिंक शब्द हा वापरू शकतो. तर पहिला एक टर्म येते आपल्याकडे, टर्म इकोसिस्टम ही जी टर्म आहे कोण दिली, टॅन्सेली. कोणा सायंटिस्ट नेम ॲज टॅन्सेली. हा एमसीक्यू झाला. इकोसिस्टम इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बायोस्फियर. इकोसिस्टम काय आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक युनिट ऑफ बायोस्फियर और इकोलॉजी. तर इकोसिस्टम मध्ये ज्यावेळी तुम्ही बघितला तर त्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक 2 कंपोनंट तुम्हाला पाहायला मिळतात. याचा अर्थ बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट इंटरॅक्ट करतात. बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट इंटरॅक्ट करतात आणि त्यापासून इकोसिस्टम या ठिकाणी सुरू होते. लक्षात. आता या ठिकाणी माहिती आहे आपल्याला की बायोटिक म्हणजे लिव्हिंग थिंग्स, सजीव असं म्हणणार. अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स, निर्जीव म्हणणार. लिव्हिंग थिंग्स मध्ये कोण राहणार, प्लांट, एनिमल, मायक्रोब, आणि अबायोटिक मध्ये वॉटर, एअर, सॉइल हे कंपोनंट आहे. या दोन्ही कंपोनंट पासून इकोसिस्टम हे बनले जाते. समजले का बघा, की पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षात. तर ही जी इकोसिस्टम जी आहे ती डिवायडेड केलेली आहे. इकोसिस्टम इज फर्दर डिवायडेड टेरेस्ट्रियल अँड एक्वेटिक. इकोसिस्टम इज डिवायडेड इनटू 2 basic categories. Ecosystem divided into 2 basic categories. These are terrestrial and aquatic. Terrestrial म्हणजे भूचर, जमिनीवर. aquatic म्हणजे वॉटर. टेरेस्ट्रियल मध्ये फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट. समजलं, फॉरेस्ट, ग्रासलँड आणि डेझर्ट. आता फॉरेस्ट माहिती आपल्याला. ग्रासलँड म्हणजे काय बघा, की ग्रासलँड मध्ये असा बायोम आहे तर तिथे तुम्हाला 10 फूट 15 फूट ग्रास पाहायला मिळते. लक्षात. हे ग्रासलँड. आणि डेझर्ट माहिती आहे, वाळवंट म्हणतो आपण. ॲक्वेटिक मध्ये लॅक, तलाव म्हणतोय, पॉन्ड्स आहेत,
रिव्हर आहे, ओशन आहे. तर त्यानंतर हे इकोसिस्टम आहे, त्या ठिकाणी नॅचरल इकोसिस्टम आणि आर्टिफिशियल इकोसिस्टम हे दोन कंटेंट सांगितले. काय सांगितलं? नॅचरल इकोसिस्टम. इन नॅचरल इकोसिस्टम डू नॉट रिक्वायर एनी ह्युमन इनपुट. नैसर्गिक जे आहे नॅचरल ह्या इकोसिस्टम मध्ये ह्युमनची रिक्वायरमेंट नाही आहे किंवा त्यांची ऍक्टिव्हिटी गरज नाही आहे. बघा फॉरेस्ट मध्ये बघा, फॉरेस्ट मध्ये काय होतंय? रेन पडणार, पाऊस पडणार, तिथे काय ना प्लांट ग्रो होणार. ह्या ठिकाणी मॅनमेडची काही रिक्वायरमेंट आहे काय? नाही. पण तो आर्टिफिशियली आपण शेती करतोय, माहिती काय? शेती करतोय तर तिथे काय करणार आपण? नांगरणी करणार, पीक लावणार, रोप लावणार म्हणतोय आपण, छोटे छोटे जे प्लांट होणार. या सर्वासाठी मॅनमेड ऍक्टिव्हिटी रिक्वायरमेंट आहे. लक्षात? तर नॅचरल इकोसिस्टम डू नॉट रिक्वायर एनी ह्युमन इनपुट. दीज आर सेल्फ सस्टेन. काय म्हटलं आपण? सेल्फ सस्टेन्स म्हणजे स्वावलंबी म्हणूया. तर आर्टिफिशियल मध्ये काय आहे? फार्म, लॅक. तर जे काही फिश पाणतळे करतात ना, शेतकरी शेतामध्ये पाणतळे करतोय म्हणजे काय करतोय? शेतामध्ये खड्डा करतोय, त्यामध्ये पाणी साठवतोय आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिश ग्रो करतोय आणि फिश मार्केटमध्ये जाऊन विकतोय. म्हणजे आर्टिफिशियल झाले की नाही बघा, बरोबर ना? लक्षात ठेवा, सोपं आहे. नॅचरल इकोसिस्टम, आर्टिफिशियल इकोसिस्टम. नॅचरल इकोसिस्टम मध्ये मॅनमेड इनपुट रिक्वायरमेंट नाही आहे, मानवाचं या ठिकाणी हस्तक्षेप गरज नाही आहे. पण तो आर्टिफिशियल करत असेल तर त्याला ह्युमन इनपुटची रिक्वायरमेंट आहे. समजलं का बघा? एकदम सोपं टर्म आहे. तर या ठिकाणी तुम्हाला की महत्वाचं कंटेंट आहे ते डिलिव्हर करायचा प्रयत्न करतो आपण. बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट डिफर ॲज लोकेशन व्हेरी इन स्पेस अँड टाइम. तर काय सांगितलं बघा? बायोटिक आणि अबायोटिक जे कंपोनंट आहे, इकोसिस्टमचे इम्पॉर्टंट घटक आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाइम मध्ये वेगवेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, डेझर्ट वाळवंट मध्ये या ठिकाणी बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट वेगळे आहेत. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट तर जिथं कंटिन्यू पाऊस पडत असते. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे काय बघा की अशा ठिकाणी घनदाट जंगल असतात, भरपूर बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळतात. तर ह्या ठिकाणी भरपूर प्लांट जे आहेत प्रोड्युसर पाहायला मिळतात, त्याला म्हणतो आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. आणि डेझर्ट वाळवंटामध्ये एखादा प्लांट दिसणार, जास्त तुम्हाला ती सॉइल आहे ती रेती असणार आहे, वाळू असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार की लोकेशन नुसार बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट हे डिफर आहेत, व्हेरी असू शकतात. तर त्यानंतर काय दिलं बघा? इन अ स्पॅशियल द व्हेरिएशन ड्यू टू स्पेस रिझल्ट इन पार्शियल पॅटर्न. आणि ह्याचमुळं की थोड्या प्रमाणात तिथे डिफरन्शियल पाहायला मिळते, त्याला म्हणतोय पार्शियल पॅटर्न. काय केले? तर दीज आर स्ट्रॅटिफिकेशन अँड झोनेशन. आता लक्षात द्या, स्ट्रॅटिफिकेशन ही जे शब्द आहे थोडस समजत नाही. 2 मिनिटं बघा, मी सांगतो. काय होतं बघा? एक जंगल असते, बरोबर? तर ज्या जंगलामध्ये काय असणार की सर्वात या ठिकाणी छोटे छोटे ग्रास आहे, जे काय आहे ग्रास आहे, गवत आहे. त्यानंतर काय येणार? थोडासा मोठा प्लांट येणार, बरोबर? त्यानंतर काय येणार? त्याच्यापेक्षा वर काय असणार आहे या ठिकाणी? तर ह्याच्यापेक्षा मोठा असणार आहे हा प्लांट आणि त्याच्यापेक्षा पुढे पुढे असणार आहे तर हा प्लांट असणार. काय म्हटलं बघा की जंगलामध्ये जर तुम्ही गेला, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये गेला तर तुम्हाला काय असणार? सगळ्यात खाली ग्रास दिसणार, ग्रास. त्याच्यानंतर थोडं भेटला तर हर्ब आणि शर्ब असणार. हर्ब आणि शर्ब नंतर जरा टॉल प्लांट येणार, त्यानंतर हायटेड प्लांट येणार, सगळ्यात मोठं एक टॉलेस्ट प्लांट पाहायला मिळणार. ती जी कॅनोपी आहे ते सावलीमध्ये सर्वजण काय येणार? खाली दिसणार.
तर या ठिकाणी सनलाईट साठी कॉम्पिटिशन असते आणि अशा प्रकारचे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं स्ट्रॅटिफिकेशन. काय म्हणायचं? स्ट्रॅटिफिकेशन. इथे बघा व्हर्टिकल आहे का? बघा व्हर्टिकल हे खालून वर चालले बघा. ग्रासच्या वर काय? हर्ब, शर्ब, प्लांट, लार्जर प्लांट. एक सिक्वेन्स दिसतोय त्याला म्हणतोय व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. त्यानंतर दुसरा बघा झोनेशन. तर यामध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे. काय म्हटलंय? हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट ॲनिमल ऑन लँड अँड रिव्हर. हे तुम्हाला लँड मध्ये आणि रिव्हर मध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा. फिगर नंबर 14.2 झोनेशन इन वेटलँड दिसतंय बघा, बुक मध्ये दिलेलं आहे. तर एखादं पॉन्ड असते, तलाव असते. ते तलाव म्हणजे काय होणार? तिथे वाहतं पाणी नाही, थांबलेलं पाणी आहे. तर काय होणार? यामध्ये टॉपवर असणार आहे तिथं बर्ड्स वेगळा असणार. त्यानंतर थोडस डीप मध्ये गेला तर त्याला वेगळा बर्ड्स असणार. पाण्याच्या एकदम आतपर्यंत पोहोचला तर वेगळं. प्रत्येक बर्ड्सला त्याच्या पद्धतीने तिथं फूड मिळणार. याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल. आडवं आहे बघा, आडवं. आणि हे काय आहे? उभं. लक्षात की हे जे झोनेशन हे ॲक्वॅटिक मध्ये पाहायला मिळते, बट ॲज वेल ॲज टेरिस्ट्रियल. बरोबर आहे? काही वेळा टेरिस्ट्रियल मध्ये सुद्धा अशा प्रकारचं झोनेशन पाहायला मिळते. तर स्ट्रॅटिफिकेशन आणि झोनेशन ही टर्मॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. A constant input of solar energy. A constant input of solar energy, the basic requirement of ecosystem. ही इकोसिस्टम रन करण्यासाठी कंटिन्यू सतत त्यांना एनर्जी पाहिजे. बघा की समजा आपण काय करतोय बघा, ह्युमन बिंग आपण एक ठराविक अंतरानं 6 तास 7 तासानंतर फूड घेतोय किंवा जेवण करतोय असं म्हणतोय. का करतोय? तर आपण जर तसं नाही जेवलं तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही आणि आपल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार नाही. तसंच सेम तसंच लक्षात ठेवा, ही इकोसिस्टम रन करायचं असेल तर त्यांना कॉन्स्टंट एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. मग आता म्हणणार ही एनर्जी कोण देणार? सन. काय म्हटलंय बघा? सन. सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी ऑफ एनी इकोसिस्टम. कोणत्याही इकोसिस्टम मधील सन जी आहे ही अल्टिमेट एनर्जी सोर्स आहे. कारण काय होते बघा, ही जी सोलर लाईट आहे, सनलाईट आहे, ग्रीन प्लांट ऍब्सॉर्ब करणार. काय म्हणणार? ग्रीन प्लांट ऍब्सॉर्ब करणार. आणि ग्रीन प्लांट फोटोसिंथेसिस करून काय करणार? फूड तयार करणार. त्यापैकी काही जे फूड आहे ते स्वतःसाठी यूज करणार इन ॲज अ रिस्पायरेशन. रिमेनिंग फूड जे आहे ते हार्बिव्हरस आणि कंझ्युमरना मिळणार. हार्बिव्हरसला या ठिकाणी कार्निव्हर आणि कार्निव्हरला टॉप कार्निव्हर. आणि टॉप कार्निव्हर जेव्हा डेड होईल किंवा प्लांटचं जे काही ब्रँचेस आहेत जे निघून पडतील ह्याच्यावर कोण करणार? डिकम्पोजर काम करणार. पण तू लक्षात ठेवा, डिकम्पोजरच्या पूर्वी डेट्रियस फूड चेन आहे. डेट्रियस फूड चेन इथे काम करणार. आणि त्यानंतर डेट्रियस कोण आहे? डेट्रिओस अॅनिमल आहे, अर्थ वर्म. लक्षात ठेवा. आणि डेट्रियस अॅनिमल अर्थवरून काय करतोय की जे काही डेड मटेरियल आहे ते बॉडीमध्ये घेतोय, डायजेशन करतोय, कास्टच्या स्वरूपात तो रिलीज करतोय आणि त्याच्यावर हे डिकम्पोजर काम करतात. याचा अर्थ डायरेक्ट डेड मटेरियलवर डिकम्पोजर काम करत नाहीत, तर त्याच्यावर डेट्रिओस या ठिकाणी अॅनिमल काम करतात. आणि त्यानंतर डिकम्पोजर काम करणार फंजाई आणि बॅक्टेरिया. आणि जो ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याला इनऑर्गॅनिक मटेरियल मध्ये कन्वर्ट केले जाते. आणि हे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे प्लांट परत काय करणार? यूज करणार. लक्षात. तर अशा प्रकारे ही रिसायकलिंग चालू आहे. बरं ठीक आहे, आपला पॉईंट बघूया. प्रोसेस ऑफ इकोसिस्टम. इकोसिस्टम मध्ये प्रोडक्टिव्हिटी. काय म्हटलंय? प्रोडक्टिव्हिटी. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय की किती बायोमास बनला, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये
टाइम फ्रेम मध्ये किती बायोमास आहे, म्हणजे किती ग्रीन प्लांट आहेत आणि त्याने फूड तयार केलं, याला म्हणतो आपण प्रोडक्टिव्हिटी. आता या ठिकाणी दुसरं आहे बघा. आता प्रोडक्टिव्हिटी मध्ये दोन कंटेंट पाहायला मिळाला तुम्हाला या ठिकाणी. जीपीपी फुल फॉर्म सांगा बघू. जीपीपी मागच्या लेक्चरला सांगितले मी तुम्हाला. जीपीपी आणि एनपीपी. मागचे लेक्चर बघितलं असेल तरच उपयोगी पडणार आहे टॉपिक. कारण काय लिहिले बघा, रिकॉल लेक्चर 1 to 5. 1 to 5 मध्ये आपण काय लर्न केलोय थोड्याशा प्रमाणात रिकॉल करतोय. सांगा बघू. जीपीपी बरोबर आहे काय, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. एनपीपी नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. प्लांटनं फोटोसिंथेसिस करून एकूण जे फूड तयार केले त्याला म्हणणार जीपीपी. त्या फूड पैकी स्वतःसाठी जे यूज केलेलं आहे त्याला काय म्हणणार एनपीपी. लक्षात. आणि ही एनपीपी जे आहे नेट प्रायमरी फूड हेच काय म्हणणार हर्बिवरस आणि कंझ्युमरला मिळणार आहे. लक्षात. म्हणजे काय ना की प्रोडक्टिव्हिटी डिवायडेड इनटू ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अँड नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. तर या ठिकाणी एक इक्वेशन दिलंय बुक मध्ये. काय सांगितलं बघा, जीपीपी मायनस आर म्हणजे रिस्पायरेशन इज इक्वल एनपीपी. बघा मुलांनी सीईटी मध्ये ही जी सीईटी असते आपल्या स्टेट बोर्डची यामध्ये इम्पॉर्टंट कंटेंट आहे. आपण काही बनवून देत नाही तुम्हाला. तुम्हाला मी परत सांगतोय, हे माझं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित ऐकला, फक्त काय प्रॉब्लेम आहे की इथं जी काही क्वालिटी आल्या थोडीशी कमी आली. लॉकडाऊन मुळे माझ्याकडे या ठिकाणी काही सुविधा नाही. तसं मी फक्त ऑफलाईन क्लासेस घेतोय. आम्ही काय करतोय, चंदेश्वरी सायन्स अकॅडमी ही फक्त ऑफलाईन क्लास घेत्या. परंतु आमचे काही जे स्टुडंट आहेत ती काय झालेले आहेत की लॉकडाऊन मुळे घरी आहेत आणि आता त्यांची सीईटी आणि नीटची परीक्षा आहे आणि यांच्यासाठी आम्ही लेक्चर बनवले. आणि त्याचबरोबर न्यू सिलेबस आहे स्टेट बोर्डचा, यासनी पण उपयोगी पडेल असा मी दुसरं सुद्धा कंटेंट बनवले. तुम्ही लिस्ट मध्ये बघितला तर एनसीईआरटीचा इकोसिस्टम पण आहे आपल्याकडे 7 लेक्चर. आणि त्याचबरोबर आम्ही स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचं न्यू सिलेबसचं लेक्चर नंबर 1 to 5 अपलोड झालेलं आहे. बरं ठीक आहे, आपण परत आपल्या ठिकाणी येऊया. तर काय सांगितलं बघा की जीपीपी मायनस आर रिस्पायरेशन इज इक्वल टू एनपीपी. समजलं का बघा. दुसरा एक पण दिलाय न्यूट्रेंट सायकल. हे काय समजतंय बघा, न्यूट्रेंट सायकल. बघा तुम्हाला माहिती आहे की कॅरोट गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आहे, बरोबर आहे. आणि व्हिटॅमिन ए मुळे की डेफिशियन्सी असेल, व्हिटॅमिन ए ची डेफिशियन्सी असेल तर नाईट ब्लाइंडनेस येते. म्हणजे व्हिटॅमिन ए एक एक्झाम्पल घेतो मी घेतला, कॅरोट मध्ये आहे आणि कॅरोट आपण कंझ्युम केला, आपण खाल्लो, तर व्हिटॅमिन ए कॅरोट मधून आपल्या बॉडीमध्ये आलं का नाही, आलं ना, ह्याला म्हणायचं न्यूट्रिएंट सायकल. परत आपल्या बॉडी समजा डेड झाल्यानंतर परत काय होणार, ते दुसऱ्या डिकम्पोजरकडे जाणार, डिकम्पोजर वरने कुठे येणार, सॉइल मध्ये येणार आणि असं परत काही नाही फिरलं जाते. असे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे सर्व मिनरल न्यूट्रिएंट्स हे काय करतात, सायकलिंग करत असतात. एनर्जी फ्लो सर्वात महत्वाचा कंटेंट आहे बघा की एनर्जी फ्लो जो आहे काय केली आहे बघा. ही एनर्जी फ्लो जी आहे, ज्यावेळी एनर्जी वन फॉर्म टू अनादर फॉर्म मध्ये जात असताना काय म्हटले, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असताना 10% ट्रान्सफर होत्या आणि 90% हीटच्या स्वरूपात रिलीज होत्या. बघा तर काय सांगितलंय बघा, या ठिकाणी बघितलं तर आपल्याकडं 10% लॉ काय सांगितले, 10% लॉ. तर आपण या ठिकाणी एनर्जी फ्लो बघतोय. आपण एनर्जीचा जो फ्लो आहे युनिडायरेक्शन आहे बघा, युनिडायरेक्शनल.
काय म्हटले, एनर्जी एकदा पुढे गेल्यानंतर मागे येत नाही. एनर्जीचा जो फ्लो आहे युनि आहे आणि मटेरियल आहे ते सायकलिंग आहे. लक्षात ठेवा, मटेरियल काय आहे, सायकलिंग आहे. तर काय केले ते बघा, प्रोड्युसर म्हणजे ग्रीन प्लांट हे काय घेणार, एनर्जी कंझ्युमर म्हणजे हर्बिवोरसने काय केला, कार्निवोरस आणि टॉप कॉर्निवोरस. यावेळी एनर्जी ट्रान्सफर होत असताना फक्त 10% ट्रान्सफर होतो. 10% काय झाल्या, ट्रान्सफर झाल्या आणि 90% जे आहे ते काय होत्या, हीटच्या स्वरूपात बाहेर फेकली जातात इन फॉर्म ऑफ हीट. म्हणून ते 10% लॉ ऑफ लीडरमॅन हा लॉ या ठिकाणी महत्वाचा आहे. तर काय सांगितले जाते बघा, तर आपल्याला या ठिकाणी एनर्जी आहे युनि डायरेक्शनल फ्लो आहे लक्षात. आणि जे प्लांट आहेत यांना प्लांटला काय म्हणतो आपण, प्रोड्युसर असं म्हटलं जाते. काय म्हणतो आपण, प्रोड्युसर असं म्हटलं जाते. ओके, तर काय ना ट्रॉपिक लेवल काय तर बघा, तर आपल्या ग्रुपमध्ये जर बघितला तर ट्रॉपिक लेवल आहे चार्ट 14.4. ट्रॉपिक लेवल प्रायमरी प्रोड्युसर होणार या ठिकाणी फायटोप्लॅन्क्टन ग्रास, प्रायमरी कंझ्युमर झूप्लान्क्टन ग्रासहोपर, सेकंड कंझ्युमर बर्ड्स आणि थर्ड आहे मॅन. मॅन जो आहे तो टॉप कॉर्निवर आहे. एमसीक्यू लक्षात ठेवा, मॅन जो आहे तो टॉप कॉर्निवर्स म्हणून घेतले जाते. तर नेचरमध्ये हे अन्न साखळी ट्रॉपिक लेवल 4 to 5 असते. 4 to 5 असणार. प्रोड्युसर, हार्बिवोरस, कार्निवोरस, टॉप कॉर्निवर आणि सगळ्यात शेवटी डिकम्पोजर इथं काम करतात. लक्षात. तर याचा अर्थ बघा तुम्हाला या ठिकाणी की फूड चेन मध्ये तुम्हाला 3 चेन बघायला पाहिजे, ग्रासिन, डेट्रिडस आणि पॅरासाइट. तर माझ्या मते 1 ते 5 लेक्चर मध्ये मी तुम्हाला एवढं कंटेंट दिलेलं आहे आणि थोडासा रिकॉल म्हणून आणि समोर तुमच्या यावं म्हणून मी काय केलेला हा व्हिडिओ तुमच्याकडे अपलोड करते. आणि काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा. मी असे छोटे छोटे लेक्चर करून तुम्हाला मी काय करेन, कंटेंट डिलिव्हरी करेन. ठीक आहे. तरी बघा आपण घरी बसण्यापेक्षा आता जे लॉकडाऊन आहे, परत कॉलेज कधी चालू होणार आहे, अजून कधी काय क्लास वगैरे चालू होणार आपल्याला माहिती नाही. तो कापर्यंत आपण स्टेट बोर्डचं एक एक लेसन आपण संपू शकतोय. लक्षात. तर प्लीज हे लेसन व्यवस्थित ऐकत जावा, लेक्चर व्यवस्थित ऐका. गुड बाय. SCSC अकॅडमी इचलकरंजी तुमच्या बरोबर.